गुड मॉर्निंग. सो हे आपलं ग्रुप थिअरीचं लेक्चर 4 आहे. ग्रुप थिअरीच्या लेक्चर 3मध्ये आपण प्लेन्स बघितले होते. डिफरंट सिग्मा व्ही काय असतो, सिग्मा व्ही काय असतो, सिग्मा डी काय असतो आणि सिग्मा एच काय असतो यांच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघितली. त्याच्याच रिलेटेड काही होमवर्क क्वेश्चन होते जे आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो या 4 मोलेक्युल्समध्ये कोणते कोणते प्लेन प्रेझेंट आहे इज द क्वेश्चन. सो फर्स्ट जर आपण क्वेश्चन बघितला, इट इज स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे याच्या सेंटरमधून C4 पास होऊ शकतो. बट जर हा मोलेक्युल बघितला, याच्या सेंटरमधून C4 पास झाला तर हा कार्बन इथे येणार आणि तो इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर देणार नाही. त्याच्यामुळे C4 याच्यात ॲब्सेंट आहे. C2 फ्रॉम सेंटर जरी बघितलं तरी हा अबव आहे. हा 180 डिग्री रोटेट होऊन काय करणार, इथे येणार आणि इथे काय करणार, तो अबवच एक्स दाखवणार आहे. बट इथे काय आहे, एक्स बिलो आहे. त्यामुळे फ्रॉम सेंटर ना C4 पास होऊ शकतो ना C2 पास होऊ शकतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणते कोणते प्लेन प्रेझेंट आहेत, सिग्मा. सो याच्यामध्ये ॲक्सिस कोणते कोणते प्रेझेंट आहेत, तर एकतर हा ॲक्सिस प्रेझेंट होतो. हा जो पहिला ॲक्सिस आहे तो सुद्धा याच्यामध्ये नाही आहे. बिकॉज जेव्हा मी हा ॲक्सिस रोटेट करेल 180ला तेव्हा हे अबव स्ट्रक्चर ते काय जाणार, बिलो जाणार. बरोबर आहे. जर मी रोटेट केला, जसं आपण एखादा पेन किंवा मार्कर जेव्हा आपण रोटेट करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे जे अबव स्ट्रक्चर आहे ते काय करणार, 180 डिग्री रोटेट केल्यामुळे इथल्या इथेच बिलो रोटेट होणार आहे. त्याच्यामुळे ही जो पहिला ॲक्सिस आहे तो पण याच्यात प्रेझेंट नाही. याच्यात एकच ॲक्सिस प्रेझेंट आहे, दॅट इज दिस रोमन नंबर 2. ठीक आहे. आता त्या रोमन नंबर 2च्या अलॉंग काय प्रेझेंट आहे, या रोमन नंबर 2च्या अलॉंग जर मी एक ॲक्सिस जर एक प्लेन पास केला त्याच्या अलॉंग, तर मला इकडे काय मिळते, हा काय आहे, रिफ्लेक्शन, मिररसारखं इमेज दाखवतो. सो हा बिलो आहे, वरती जाऊन काय करणार, अबोव. सो हे जे रोमन नंबर 2 आहे तो ॲक्सिस आहे आणि जो रोमन नंबर 1 आहे त्याच्या अलॉंग जर मी प्लेन टाकला, ठीक आहे, जो परपेंडिक्युलर नाही आहे, रोमन नंबर 2ला तो परपेंडिक्युलर नाही आहे बट त्याच्या अलॉंग आहे आणि त्याच्यामुळे वरचा कार्बन खालच्या कार्बनला काय करतोय, एक्झॅक्टली रिफ्लेक्ट करतोय. त्याच्यामुळे याच्यामध्ये सिग्मा व्ही प्रेझेंट आहे. याच्यात सिग्मा एच प्रेझेंट नाही. सिग्मा एच काय असतं, परपेंडिक्युलर. सो जर माझा ॲक्सिस हा प्रेझेंट आहे आणि इथे परपेंडिक्युलर म्हणजे काय, जो ॲक्सिस आहे त्याला जर वरून मी खालपर्यंत कट करत नेला तर मला सिग्मा एच वरचं आणि खालचं स्ट्रक्चर काय मिळणार नाही आहे, सेम मिळणार नाही आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये सिग्मा एच ॲब्सेंट आहे आणि याच्यात सिग्मा डी सुद्धा काय आहे, ॲब्सेंट आहे. जे दुसरं कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये काय आहे, C3 प्रेझेंट आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस काय आपली C3, जी फ्रॉम सेंटर पास होणार. बरोबर आहे की नाही. आता याच्यामध्ये काय होतं आहे बघा, ही जी प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याच्या अलॉंग जर मी इथे प्लेन पास केला तर तो काय करतो, वरच्या क्लोरीनला खालच्या क्लोरीनसोबत, या क्लोरीनसोबत काय करतो, रिफ्लेक्ट करतो. बरोबर आहे की नाही. सो याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, सिग्मा व्ही प्रेझेंट आहे. आता सिग्मा एच कसा प्रेझेंट आहे, की समजा मी फ्रॉम सेंटर, जसं फॅन आहे, फॅनच्या बरोबर सेंटरमधून काय केलेलं आहे, एक ॲक्सिस पास केलेला आहे आणि जर मी तिन्ही ब्लेड्सना जर कट करत गेले, ह्या तिन्ही ब्लेड्सना जर मी कट करत गेले तर मग ते काय करतात, एक्झॅक्टली आयडेंटिकल स्ट्रक्चर देतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये सिग्मा एच सुद्धा म्हणजे परपेंडिक्युलर प्लेनसुद्धा काय आहे, प्रेझेंट आहे. बरोबर आहे. आणि कंपाऊंड 3मध्ये काय आहे, कंपाऊंड 3मध्ये जर नोटीस केलं तर याच्यामध्ये फ्रॉम सेंटर ॲक्सिस प्रेझेंट होऊ शकत नाही, कारण फ्लोरीनला क्लोरीन रिप्लेस करतो आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये फ्रॉम सेंटर ॲक्सिस ॲब्सेंट आहे. याच्यामध्ये फक्त एकच C2 प्रेझेंट आहे आणि या C2मध्ये काय आहेत, या C2च्या अलॉंग जर मी एक्झॅक्टली सेम प्लेन पास केला तर तो काय करू शकतो, या फ्लोरीनला वरच्या फ्लोरीनसोबत, या क्लोरीनला वरच्या क्लोरीनसोबत रिप्लेस करू शकतो. ऑल्सो जर मी ह्या क्लोरीन आणि क्लोरीनच्या अलॉंग जर एक प्लेन पास केला तर तो पण C2 कंटेनिंगच आहे. तो काही परपेंडिक्युलर टू C2 नाही आहे. तो काय आहे, C2 कंटेनिंगच आहे आणि वरच्या बॉल्सना आणि खालच्या बॉल्सना तो म्हणजे क्लोरीनला जर आपण ॲज अ बॉल, फुटबॉल म्हणून इमॅजिन केलं तर त्या बॉल्सना काय करतं, ॲज अ हाफमध्ये कट करतं. ठीक आहे. सो अबव आणि बिलो पार्ट एक्झॅक्टली आयडेंटिकल आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये 2 सिग्मा व्हीज प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आणि लास्टचं जे स्ट्रक्चर आहे ते कशासारखं आहे, जस्ट लाईक अमोनिया. मग अमोनियामध्ये काय प्रेझेंट असतो, C3 तर प्रेझेंट असतोच आणि प्रत्येक
C3 सोबतच इथे मी काय करू शकते, एक एक प्लेन पास करू शकते जे या हायड्रोजनला काय करणार, रिफ्लेक्ट करणार. सिमिलरली दुसरा प्लेन मी ह्या आय आणि या हायड्रोजनमधून पास करू शकते जो या हायड्रोजन आणि हायड्रोजनला रिफ्लेक्ट करणार. आणि तिसरा प्लेन जो या हायड्रोजन आणि ह्या आयमधून पास होऊ शकतो जेव्हा हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन एकमेकांना रिफ्लेक्ट करणार. त्यामुळे याच्यामध्ये 3 सिग्मा व्हीज आर प्रेझेंट. ठीक आहे. सो दिस इज द टॉपिक ऑफ होमवर्क ज्याच्यामध्ये आपण प्लेन्सबद्दल शिकलेलो आहोत. आता आपण बाकी सिमेट्रीज आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. सो जे आत्ता होमवर्क क्वेश्चन्सबद्दल सांगितलं तेच सगळे इथे डिटेल एक्सप्लेन केले की जो कंपाऊंड 4 होता आपला अमोनियासारखा दिसणारा त्याच्यामध्ये C3 प्रेझेंट होता. त्याच्यामध्ये बघा इथे C3 प्रेझेंट होता आणि त्याच्यामध्ये सिग्मा व्ही तर प्रेझेंट आहे, सिग्मा एच आणि सिग्मा डी ॲबसेंट आहे. सिग्मा एच आणि सिग्मा डी तर ॲबसेंट आहेत आणि 3 सिग्मा व्हीज आर प्रेझेंट. ठीक आहे. अगेन जे होमवर्क क्वेश्चन आहे त्यांनाच इथे डिटेल एक्सप्लेन केलेले की जे मी रोमन नंबर 1 जो ॲक्सिस काढलेला आहे तो पास होऊ शकत नाही, कारण तो जर मी पास केला तर हा जो एक्स आहे तो अबवच्या ऐवजी आता कुठल्या साईडला आहे, बिलो आहे. त्याच्यामुळे इथेच दिलं आहे की जो कंपाऊंड पहिला होता त्याच्यामधला जो फर्स्ट ॲक्सिस होता तो इथे ॲबसेंट आहे. ठीक आहे. सिमिलरली सिग्मा कंपाऊंड 2मध्ये काय आहे, सिग्मा व्हीज प्रेझेंट आहेत की जर मी इथून प्लेन पास केला तर तो काय करतो आहे, ह्या क्लोरीनला या क्लोरीनसोबत या क्लोरीनला या क्लोरीनसोबत काय करतो आहे, रिफ्लेक्ट करतो आहे. अँड दिस इज नॉट परपेंडिक्युलर, त्याच्यामुळे इट इज नॉट सिग्मा एच, इट इज सिग्मा व्ही. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण काय बघत होतो, कंपाऊंड 3मध्ये काय आहे, कंपाऊंड 3मध्ये 2 सिग्मा व्हीज आर पॉसिबल. 2 सिग्मा व्हीज कसे पॉसिबल आहेत, एक सेकंड मी कंपाऊंड 3मध्ये म्हणजे या कंपाऊंडमध्ये याच्याच अलॉंग याच्या अलॉंग काय आहे, आपण एक प्लेन पास करू शकतो किंवा पूर्ण मोलेक्युलला ॲज अ फुटबॉलसारखं काय करू शकतो, ब्रेक करू शकतो. तर अबोव पार्ट आणि बिलो पार्ट काय करणार, एकमेकांना रिफ्लेक्ट करणार. सो दोन्ही C2च्या अलॉंगच आहेत. ठीक आहे. नाव नेक्स्ट पार्ट इज एक हा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये बघा, जर मी फ्रॉम सेंटर सी इट इज अ स्क्वेअर, बरोबर, इट इज अ स्क्वेअर, त्याच्यामुळे याच्यात C4 असू शकतो. जर मी C4 पास केला फ्रॉम सेंटर तर हा हायड्रोजन या एक्स सोबत रिफ्लेक्ट होतोय विच इज नॉट आयडेंटिकल, त्याच्यामुळे याच्यात C4 तर ॲबसेंट आहे. सिमिलरली फ्रॉम सेंटर याच्यात C2 पण प्रेझेंट नाही आहे. फ्रॉम C2 याच्यात C2 पण नाही प्रेझेंट, कारण हा हायड्रोजन या हायड्रोजनला रिप्लेस करेल, पण हा हायड्रोजन या एक्सला रिप्लेस करतोय. त्याच्यामुळे फ्रॉम सेंटर याच्यातून C2 सुद्धा पास होऊ शकत नाही. मग याच्यातून फक्त काय पास होऊ शकतो, एक C2 फक्त इथून पास होऊ शकतो जो काय करतोय, रोटेट करतोय. बरोबर आहे. हा हायड्रोजन अबव आहे, इकडे जाऊन बिलो झाला. हा हायड्रोजन अबव आहे, हा एक्स इकडे अबव आहे, इकडे जाऊन बिलो झाला. बरोबर आहे. सो अशा पद्धतीने काय करू शकतो, फक्त रोटेशन पॉसिबल आहे. आणि सिमिलरली याच्यामध्ये जर हा ॲक्सिस प्रेझेंट आहे तर याच्याच अलॉंग मी काय केला, एक प्लेन पास केला, त्याला परपेंडिक्युलर, C2ला परपेंडिक्युलर हा नाही आहे, त्याच्या अलॉंग हा ॲक्सिस प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे जर हा ॲक्सिस बघितला तर तो काय करतोय बघा, मागच्या हायड्रोजन्सना पुढच्या हायड्रोजनसोबत काय करतोय, रिफ्लेक्ट करतो आहे. बरोबर आहे. मी जर हा 1 आणि 3 कार्बनमधून जर एक प्लेन पास केला तर तो काय करतो, पुढच्या हायड्रोजन्सना मागच्या हायड्रोजनसोबत काय करतो, एक्झॅक्टली रिफ्लेक्ट करतो आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये सिग्मा व्ही प्रेझेंट आहे, सिग्मा एच इज ॲबसेंट अँड सिग्मा डी इज ऑल्सो ॲबसेंट. ठीक आहे. सो सिग्मा व्ही काय प्रेझेंट आहे, प्लेन पासिंग थ्रू ॲटम C1 अँड C3 मधून जर मी एखादा प्लेन पास केला तर तो काय करतो, पुढच्या आणि मागच्या हायड्रोजन्सना रिफ्लेक्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट सिमिलरली नेक्स्ट क्वेश्चन इज दिस, याच्या फ्रॉम सेंटरमधून बघा, आता हा पण स्क्वेअर आहे पण याच्या सेंटरमधून C4 नाही पास होऊ शकत कारण की हा मोलिक्यूल इथे जाणार. ठीक आहे. त्यामुळे एक्स आपल्याला सिमिलर स्ट्रक्चर देत नाही, पण याच्यात फ्रॉम सेंटर C2 पास होऊ शकतो विच इज लाईक हा एक्स इथे येणार, हा एक्स इथे जाणार आणि ते अबवच आहेत दोन्ही पण. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यामधून फ्रॉम सेंटर C2 पास तर होतोच आहे. बट जर आपण बघितले की जर मी इथेच प्लेन पण टाकला, ठीक आहे, त्या C2च्याच अलॉंग जर मी प्लेन पण पास केला तर अबव एक्स म्हणजे तो काय करतो, त्याला बरोबर रिफ्लेक्ट करतो आहे. सिमिलरली जर मी असा एक प्लेन 1 and 3 मधून जर प्लेन पास केला तर तो या कार्बनला आणि या कार्बनला काय करतोय, रिफ्लेक्ट करतोय. म्हणजे याच्यामध्ये 2 सिग्मा व्हीज आर प्रेझेंट.
ठीक आहे. याच्यात सिग्मा एच ॲबसेंट आहे आणि सिग्मा डी सुद्धा याच्यामध्ये काय आहे, ॲबसेंट आहे. सिग्मा एच ॲबसेंट कसा, जर मी ह्या स्क्वेअरला पूर्ण हाफ बॉल्समध्ये कट करायचा ट्राय केला तर वरचे एक्स खालच्या बाजूला रिफ्लेक्ट होत नाहीत, त्याच्यामुळे याच्यामध्ये सिग्मा एच इज ॲबसेंट. ठीक आहे. सो हा सगळा जो टॉपिक होता हा कशाच्या रिलेटेड होता, हा जो सगळा टॉपिक होता हा कशाच्या रिलेटेड होता, आपले प्लेन्सबद्दल होता आणि ॲक्सिसबद्दल होता. सो आत्ता आपल्याला ॲक्सिस ऑफ सिमेट्री आणि प्लेन ऑफ सिमेट्री ह्या दोघांबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन मिळालेलीच आहे. आता जेव्हा या दोघांची स्ट्रॉंग इन्फॉर्मेशन जर बेस तयार झाला तर पुढच्या ज्या इन्फॉर्मेशन आहेत, पुढच्या ज्या सिमेट्रीज आहेत, दोज आर इझी टू अंडरस्टँड. सगळ्यात पहिली आता तिसरी जी सिमेट्री आहे ती आहे सेंटर ऑफ सिमेट्री. नावातच आहे, सेंटरपासून स्टार्ट करायचं आणि बघायचं चारही बाजूंना सिमेट्रिकल स्ट्रक्चर मिळतं आहे का. ठीक आहे. याला आपण कशाने डिनोट करतो, COS, दॅट इज सेंटर ऑफ सिमेट्री किंवा I. ठीक आहे. आता काय दिलं याच्यामध्ये की कोणताही मोलेक्युल दिला असेल तर त्याचा सेंटर पॉईंट बघायचा. त्याच्या सेंटरपासून राईट साईडला गेलो आणि लेफ्ट साईडला गेलो तर आपल्याला जर सेम मोलेक्युल मिळाला, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. बघा याच्यामध्ये काय सेंटरपासून लेफ्ट आणि राईट ऑल डिरेक्शनमध्ये जर सेम स्ट्रक्चर प्रेझेंट असेल तर COS काय असते, प्रेझेंट असते. बरोबर आहे. या कार्बनच्या बाबत बघा, इकडे हायड्रोजन, इकडे हायड्रोजन, इकडे हायड्रोजन, इकडे पण हायड्रोजन. सो हे जे दोन साईड्स आहेत त्या पण इक्विव्हॅलंट आहेत, या ज्या दोन साईड्स आहेत त्या पण इक्विव्हॅलंट आहेत आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. I इज प्रेझेंट. एक्झाम्पल 2 मध्ये इकडे क्लोरीन, इकडे पण क्लोरीन, इकडे हायड्रोजन, इकडे पण हायड्रोजन. बरोबर. लेफ्ट आणि राईटला काय सेम मोलेक्युल्स आहेत, त्यामुळे याच्यामध्ये पण काय आहे, सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता जर हा आपण ट्रान्स N2F2 बघितला तर याच्या सेंटर पार्टपासून इकडे पण फ्लोरीन, इकडे पण फ्लोरीन, इकडे पण काहीच नाही, इकडे पण काहीच नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये पण काय आहे, सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. पण तेच जर याचा सेंटर पॉईंट घेतला तर इकडे फ्लोरीन, इकडे काहीच नाही, इकडे फ्लोरीन, इकडे काहीच नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री काय आहे, ॲबसेंट आहे. सिमिलरली एक्झाम्पल 4 बघितलं तर त्याच्या बोरॉनच्या या बाजूला क्लोरीन आहे, समोर काहीच नाही. ठीक आहे. बघा बोरॉनच्या या बाजूला क्लोरीन आहे पण समोर काहीच नाही, इकडे क्लोरीन आहे पण इकडे काहीच नाही, इकडे क्लोरीन आहे पण इकडे काहीच नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री इज ॲबसेंट. सिमिलरली ह्या कार्बनच्या बरोबर सेंटरला काहीच नाही आहे, कार्बन प्रेझेंट नाही आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये पण काय आहे, I ॲबसेंट, म्हणजे सेंटर ऑफ सिमेट्री इज ॲबसेंट. पण जर याचा जर आपण सेंटर पॉईंट घेतला, ठीक आहे, त्याच्या सेंटरपासून वरती पण कार्बन, खालती पण कार्बन, या बाजूला कार्बन, या बाजूला कार्बन, या बाजूला कार्बन, या बाजूला कार्बन, त्याच्यामुळे बेन्झीनमध्ये काय आहे, सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट. सिमिलरली जर मी स्क्वेअर घेतला तर स्क्वेअरच्या सेंटरपासून इकडे पण कार्बन, इकडे पण कार्बन, इकडे पण कार्बन, इकडे पण कार्बन, सो याच्या चारही बाजूंना काय प्रेझेंट आहे, कार्बन प्रेझेंट आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री इज प्रेझेंट. सेंटर ऑफ सिमेट्रीसाठी ॲटम्स डिफरंट असलेले चालणार नाही, सेम ॲटम्सच असायला पाहिजेत. ठीक आहे. सिमिलरली जर मी अमोनियाचं एक्झाम्पल घेतलं तर अमोनियाच्या या बाजूला हायड्रोजन, या बाजूला हायड्रोजन तर आहे पण खालच्या बाजूला हायड्रोजन तर वरच्या बाजूला हायड्रोजन इज ॲबसेंट, त्याच्यामुळे याच्यामध्ये I इज ॲबसेंट. सिमिलरली हा जो 1,4 डायक्लोरोबेन्झिन आहे त्याच्यामध्ये काय आहे, फ्रॉम सेंटरपासून अबव बिलो क्लोरीन क्लोरीन कार्बन कार्बन आहे, या बाजूला कार्बन, या बाजूला कार्बन, या बाजूला कार्बन, या बाजूला कार्बन, सो डेफिनेटली याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, I प्रेझेंट आहे, दॅट इज सेंटर ऑफ सिमेट्री इज प्रेझेंट. सिमिलरली हे जे PCl5चं स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये फॉस्फरसच्या अबव क्लोरीन बिलो क्लोरीन तर आहे पण या बाजूला क्लोरीन तर या बाजूला क्लोरीन प्रेझेंट नाही आहे, सिमेट्रीला क्लोरीन प्रेझेंट नाही आहे, त्यामुळे याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री इज ॲबसेंट. सो सेंटर ऑफ सिमेट्री इज इझी टू अंडरस्टँड की त्याच्या लेफ्ट आणि राईट साईडला बघायचं, जर सिमेट्रिकल स्ट्रक्चर मिळत असेल तर सेंटर ऑफ सिमेट्री इज प्रेझेंट. ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज दिस ऑल्सो अगेन, फ्लोरीन फॉस्फरसच्या अबव बिलो क्लोरीन क्लोरीन प्रेझेंट आहे पण इकडे क्लोरीन आहे, इकडे क्लोरीन प्रेझेंट नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री ॲबसेंट. हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये बघा हे कसं स्ट्रक्चर आहे, असं पेंटेन टाईप आहे, त्याच्यामुळे इथे जर फ्लोरीन आहे तर खालच्या बाजूला फ्लोरीन नाही आहे, त्याच्यामुळे काय आहे की याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री इज ॲबसेंट. बरोबर आहे. आता हे जे इथेनचं स्ट्रक्चर आहे तर इथेनच्या स्ट्रक्चरमध्ये सेंटर ऑफ सिमेट्रीच्या बाबत काय म्हणलं गेलं आहे की जर
इक्लिप्स स्ट्रक्चर असेल, म्हणजे एकाच्या मागे म्हणजे सरळ वायच्या मागे सरळ वाय किंवा उलट्या वायच्या मागे जर उलटा वाय प्रेझेंट असेल तर त्याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री काय असते, ॲबसेंट असते. बरोबर, ह्या मोलिक्युलच्या मागे हा एक्स आहे, याच्या मागे हा एक्स आहे, पण याच्या मागे एक्झॅक्टली हा हा हायड्रोजन प्रेझेंट नाही आहे. त्याच्यामुळे जे इक्लिप्स स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री इज ॲबसेंट. पण तेच जर स्टॅगर्ड मोलेक्युल घेतलं तर एकमेकांच्या मागे एक एक हायड्रोजन काय करतो, सिमेट्रिकल मोलेक्युल दाखवतो फ्रॉम सेंटर, आणि त्याच्यामुळे स्टॅगर्ड जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये मात्र काय आहे, सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो सेंटर ऑफ सिमेट्रीसुद्धा इझी टॉपिक होता, ज्याच्यामध्ये फक्त काय करायचं, लेफ्ट टू राईट चेक करायचं आहे वेदर सेम मोलेक्युल्स आर प्रेझेंट, सेम ॲटम्स आर प्रेझेंट ऑर नॉट, आणि जर प्रेझेंट असतील तर सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट. एक जरी मोलेक्युल नसेल तरी सेंटर ऑफ सिमेट्री इज ॲबसेंट. ठीक आहे. नाव नेक्स्ट इज बिट डिफिकल्ट, कारण याच्यामध्ये दोन सिमेट्रीज आपल्याला यूज करायचे आहेत, बट इट इज इझी टू अंडरस्टँड. टॉपिक काय, इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन. याच्यामध्ये बघा ॲक्सिस ऑफ रोटेशन वापरायचंच आहे, म्हणजे आपल्याला ॲक्सिस कोणता पास होतं हे माहिती असायलाच पाहिजे. ठीक आहे. इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन का, कारण की याच्यामध्ये दोन सिमेट्रीज वापरल्या जातात. एक तर आपण ॲक्सिस पास करणार, आणि ॲक्सिस पास केला की लगेचच त्याच्यामधून काय करणार, प्लेन पास करणार आहोत. जर ॲक्सिस पास केल्यावरती आणि मग त्याच्यानंतर प्लेन पास केल्यावरती जर मला सिमेट्रिकल स्ट्रक्चर मिळतं आहे तर त्याला काय बोलणार, इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन, दॅट इज SN इज प्रेझेंट. ठीक आहे. मग तीच इन्फॉर्मेशन इथे लिहिलेली आहे की आधी C2 पास केला, त्याच्यानंतर जर त्याला परपेंडिक्युलर प्लेन पास केला आणि मग जर आयडेंटिकल आणि हा जो प्लेन आहे तो ऑलवेज कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर टू ॲक्सिस असला पाहिजे. ठीक आहे. C2च असेल असं काही नेसेसरी नाही, CN सुद्धा असू शकतं, म्हणजे कोणताही प्रिन्सिपल ॲक्सिस असू शकतो. फक्त एकच रूल आहे की त्याला परपेंडिक्युलर काय असायला पाहिजे, प्लेन प्रेझेंट असायला पाहिजे. ठीक आहे. आणि हा जर परपेंडिक्युलर प्लेन पास केला आणि जर आयडेंटिकल मोलेक्युल मिळालं तर SN काय असणार आहे, प्रेझेंट आहे. बरोबर आहे. बघा इथे लिहिले S1 कधी प्रेझेंट, जर C1 पास केला आणि त्याला परपेंडिक्युलर प्लेन प्रेझेंट असेल. C2 कधी, जर मी S2 कधी प्रेझेंट असेल, जर मी C2 पास केला आणि प्लेन पास केला आणि मला आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळालं. S3 कधी बोलणार, जेव्हा मी C3 पास केला आणि त्याला परपेंडिक्युलर प्लेन जर प्रेझेंट असेल तर S3 प्रेझेंट आहे, अँड सो ऑन. या दोन ऑपरेशन आहेत. सो जरी मी ॲक्सिस टाकला तरी पण मला आयडेंटिकल स्ट्रक्चर इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर मिळालं नाही, पण त्यानंतर जर मी प्लेन पास केला आणि मग जर मला आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळालं तरीसुद्धा SN त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. सो काय केस आहे की जरी मी ॲक्सिस टाकला तरी कदाचित मला इक्विव्हॅलंट किंवा आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळणार नाही, बट त्यानंतर जेव्हा मी त्याच्यामध्ये प्लेन पास करते तेव्हा मात्र मला काय मिळू शकतो, त्याच्यामध्ये सिमेट्री मिळू शकते, आयडेंटिकल किंवा इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर मिळू शकतं, म्हणजे आपण काय बोलणार, त्याच्यामध्ये SN प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट केस इज सेम ही जी इन्फॉर्मेशन वरती लिहिली आहे तीच लिहिलेली आहे खाली, की इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन काय आहे की याच्यामध्ये अगोदर रोटेशन होतं आणि रोटेशन फॉलोड बाय रिफ्लेक्शन. याच्यामध्ये आधी रोटेशन होतं आणि मग रोटेशन नंतर रिफ्लेक्शन होतं. ठीक आहे. रोटेशन म्हणजे काय, आपण ॲक्सिसच्या बेसिसवरती रोटेट करतो, आणि प्लेन म्हणजे काय, जसं की एक मिरर काय दाखवतो, रिफ्लेक्शन दाखवतो. ठीक आहे. सो SN कधी, जर मी CN पास केला आणि त्याला परपेंडिक्युलर सिग्मा प्रेझेंट असेल. S2 काय, जर मी त्याच्यात C2 पास केला आणि त्याला परपेंडिक्युलर सिग्मा प्लेन असेल तर, अँड सो ऑन. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, जर मी CN मोलेक्युल पास केला तर मला इक्विव्हॅलंट किंवा नॉन इक्विव्हॅलंट स्ट्रक्चरसुद्धा मिळू शकतं. इट इज नॉट नेसेसरी की ऑलवेज ॲक्सिस पास केल्यावरती मला इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर मिळणारच आहे, असं काही नेसेसरी नाही आहे. ठीक आहे. नाव एक्झाम्पल फर्स्ट काय दिलं आहे, वॉटर मोलेक्युलमध्ये C2 प्रेझेंट आहे आपल्याला माहिती आहे. इथे जर मी एक C2 पास केला तर तो रोटेट करणार, बट याला परपेंडिक्युलर कोणताही प्लेन प्रेझेंट नाही, तो हायड्रोजन्सना रिफ्लेक्ट करत नाही, त्यामुळे याच्यामध्ये S2 इज ॲबसेंट किंवा कोणताही SN याच्यामध्ये प्रेझेंट नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज दिस BCl3. BCl3मध्ये आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये
फ्रॉम सेंटर याच्यामध्ये काय करतं, फ्रॉम सेंटर बोरॉनमधून काय करत असतं, ॲक्सिस पास होतो, C3 पास होतो. आणि जर मी याच्या एक्झॅक्ट परपेंडिक्युलर जर प्लेन पास केला तर तो क्लोरीन 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 आणि बोरॉनला काय करतो, हाफमध्ये कट करतो. त्यामुळे याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, सिन्स जो ॲक्सिस होता तो C3 होता आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, S3 प्रेझेंट आहे. काय याच्यामध्ये प्रेझेंट आहे, S3 इज प्रेझेंट. ठीक आहे. सिमिलरली एक्झाम्पल थर्डमध्ये काय आहे, एक्झाम्पल थर्डमध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जर मी फ्रॉम सेंटर C2 पास केला तर तो पास होईल. तो या हायड्रोजनला या हायड्रोजनसोबत, या क्लोरीनला या क्लोरीनसोबत काय करणार, रिफ्लेक्ट करणार. बरोबर. सो C2 याच्यामधून फ्रॉम सेंटरमधून पास होऊ शकतो. आणि या सगळ्या मॉलिक्युल्सना जर मी एक्झॅक्टली कट केलं तर ते वरच्या आणि खालच्या फुटबॉल्सना काय करते, एक्झॅक्टली हाफमध्ये कट करते. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, C2 प्रेझेंट असल्यामुळे याच्यामध्ये SN प्रेझेंट आहे किंवा S2 प्रेझेंट आहे. S2 प्रेझेंट असलेल्या मॉलिक्युलची अजून एक खासियत आहे की ज्या मॉलिक्युल्समध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट असते. आता सेंटर ऑफ सिमेट्री जस्ट आपण अगोदरच टॉपिक बघितला. जर याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट असेल तर डेफिनेटली याच्यामध्ये S2 प्रेझेंट असणार आहे. मी S3 S4 S5 हे बोललेली नाही आहे, फक्त S2 याच्यामध्ये कन्फर्म प्रेझेंट असणारच आहे. ठीक आहे. सो ज्या मॉलिक्युल्समध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट असते त्याच्यामध्ये S2 ऑलवेज प्रेझेंट असतो. ठीक आहे. सो ह्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती खालचं काही क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंटेन, हे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ही जी वरची लाईन आहे ह्या एका लाईनच्या बेसिसवरती आपण यांना सॉल्व्ह करू शकतो की जो सिस N2F2 आहे त्याच्यामध्ये कोणतीही कॉस COS प्रेझेंट नाही आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये S2 ॲब्सेंट असणार आहे. सिमिलरली जो ट्रान्स N2F2 आहे त्याच्यामध्ये COS प्रेझेंट असते, सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे म्हणून त्याच्यामध्ये S2 प्रेझेंट आहे. सिमिलरली अमोनियामध्ये कोणतेही सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट नाही त्यामुळे त्याच्यामध्ये पण S2 ॲब्सेंट आहे. आणि बेन्झिनमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे त्यामुळे त्याच्यामध्ये S2 प्रेझेंट आहे. ठीक आहे. सिमिलरली हे जे 5वं एक्झाम्पल आहे बेन्झिनचं, याच्यामध्ये बघा काय आहे, याच्यामध्ये पहिले तर सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. इथेच आपण बोललो सेंटर ऑफ सिमेट्री तर प्रेझेंट आहे त्यामुळे त्याच्यामध्ये S2 तर प्रेझेंट आहेच आहे. पण S2 सोबतच अजून बरेचसे ॲक्सिससुद्धा याच्यातून पास होतात त्यामुळे S3 S4 S5 सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतात. नाव वी नो की याच्यामधून बेन्झिनमधून फ्रॉम सेंटर C3 सुद्धा पास होऊ शकतो. C3 पास झाला तर तो काय करू शकतो, ह्या कार्बनला या कार्बनसोबत, या कार्बनला या कार्बनसोबत आणि या कार्बनला या कार्बनसोबत काय करतो, रिफ्लेक्ट करतो आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये C3 सुद्धा प्रेझेंट आहे. त्याला परपेंडिक्युलर प्लेन पास केला तर तो रिफ्लेक्ट करून इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर मिळतं त्यामुळे याच्यामध्ये S3 पण प्रेझेंट आहे. आणि सिमिलरली याच्यामध्ये S6 सुद्धा प्रेझेंट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये S4 प्रेझेंट नाही कारण की इट इज नॉट स्क्वेअर. बरोबर. 90 डिग्री कोणतंही रोटेशन याच्यामध्ये पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये S4 इज ॲब्सेंट. बट अदरवाईज S2 S3 आणि S6 आर प्रेझेंट. सो याच्यामध्ये सांगायची गोष्ट अशी की जर सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट असेल तर फक्त S2च प्रेझेंट असतो असं नाही, पण S2 हा प्रेझेंट असतो. S2 सोबत अजून काही मॉलिक्युलसुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. नाव नेक्स्ट एक्झाम्पल याच्यामध्ये जर आपण बघितलं, हा आपला इक्लिप्स इथेन आहे. इक्लिप्स इथेनमध्ये आपण काय शिकलो होतो की याच्यामध्ये फ्रॉम सेंटर C3 पास होतो. C3 पास झाला आणि त्याला जर मी परपेंडिक्युलर प्लेन पास केला तर तो बघा काय करतोय, रिफ्लेक्ट होतोय. या कार्बनला या हायड्रोजनला या हायड्रोजनसोबत, या हायड्रोजनला या हायड्रोजनसोबत आणि ह्या पुढच्या हायड्रोजनला या पुढच्या हायड्रोजनसोबत काय करतोय, रिफ्लेक्ट करतो आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, C3मुळे याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, S3 इज प्रेझेंट. ऑल्सो आपण लास्ट टाइमसमध्ये बघितलं होतं की जो इक्लिप्स स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट नसते आणि त्यामुळे डेफिनेटली याच्यामध्ये S2 पण काय असणार आहे, ॲब्सेंट असणार आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये S2 इज नॉट प्रेझेंट बट S3 इज प्रेझेंट कारण की याच्यामध्ये प्लेन पण पास होतो आहे आणि C3 सुद्धा प्रेझेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 7th एक्झाम्पल याच्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे की जो स्टॅगर्ड स्ट्रक्चर आहे, स्टॅगर्ड स्ट्रक्चरमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. सो ज्या अर्थी सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट त्यामुळे याच्यामध्ये S2 सुद्धा डेफिनेटली प्रेझेंट असणारच आहे. देन फ्रॉम सेंटर जर मी
C3 पास केला तर तो त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, S3 याच्यामध्ये प्रेझेंट आहे. पण जर मी इथे प्लेन पास केला तर तो वरच्या कार्बनला, या बाजूला तर कोणताच कार्बन प्रेझेंट नाही आहे, या बाजूला कोणताच हायड्रोजन, या हायड्रोजनला इक्विव्हॅलंट हायड्रोजन इकडच्या बाजूला नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये प्लेन मात्र काही मला इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर देत नाही आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये S3 इज ॲबसेंट. ठीक आहे. सो जे स्टॅगर्ड स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये S2 ॲबसेंट आहे बट S3 प्रेझेंट आहे. आणि जे स्टॅगर्ड स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये S2 इज प्रेझेंट बट S3 इज ॲबसेंट. ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज यांच्यामध्ये S6 किंवा C6 प्रेझेंट आहे का हे चेक करायचं आहे. सो त्याच्यासाठी जर आपण नेक्स्ट टॉपिक बघितला तर याच्यामध्ये बघा, जर मी जे आपलं स्टॅगर्ड बघा, स्टॅगर्ड म्हणजे इक्लिप्स म्हणजे काय, इधर सरळ वाय दोन्ही किंवा दोन्ही उलटे वाय. हे बघा, हा सरळ वाय आहे दोन्ही पण, यांना जर मी 60 डिग्रीने रोटेट केलं म्हणजे C6 जर याच्यामध्ये पास केला तर डेफिनेटली काय होणार आहे, दोन्ही पण उलटे वाय तयार होणार आहेत. बरोबर आहे. हे सरळ वाय होते आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहेत, उलटे वाय तयार होणार आहेत. आणि हे उलटे वाय एकमेकांना रिफ्लेक्ट करून मला हे स्ट्रक्चर देत आहेत. कोणतं स्ट्रक्चर देत आहेत, हे स्ट्रक्चर देत आहेत. आता जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट मोलेक्युल आणि थर्ड मोलेक्युल आहेत आर नॉट सेम. पहिला जो आहे तो सरळ वाय आहे आणि जो थर्ड रोमन नंबरमध्ये लिहिलेले आहेत ते मात्र कसे आहेत, उलटे वाय आहेत. बरोबर आहे. त्यामुळे दीज टू आर नॉट सेम स्ट्रक्चर आणि त्याच्यामुळे जे इक्लिप्स स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये S6 इज ॲबसेंट. बट इन द सेम टाईम स्टॅगर्ड कन्फर्मेशनमध्ये काय, एक सरळ वाय असतो, एक उलटा वाय असतो. याच्यात जर मी S6 परफॉर्म केला तर हा जो सरळ वाय तो उलटा बनणार आणि हा जो उलटा वाय तो सरळ बनणार. याचं जर मी रिफ्लेक्शन करायचं ट्राय केला तर काय होणार आहे, याचं जर मी याच्यामध्ये जर मी प्लेन पास करायचं ट्राय केला तर हा जो पुढचा वाय तो मागच्या बाजूला जाणार, हा जो मागचा वाय तो पुढच्या बाजूला जाणार. आणि त्याच्यामुळे जे स्ट्रक्चर बनतं आहे ते पहिलं आणि जे लास्ट स्ट्रक्चर आहे ते ऑलमोस्ट सेम आहे. आणि त्याच्यामुळे फायनल काय झालं की जे इक्लिप्स स्ट्रक्चर असतं, इक्लिप्स म्हणजे सेम साईडला जर वाय असेल तर त्याच्यामध्ये S6 इज ॲबसेंट. आणि तेच जर स्टॅगर्ड स्ट्रक्चर असेल, कोणतं स्ट्रक्चर स्टॅगर्ड म्हणजे काय, एक साईडला सरळ वाय दुसऱ्या साईडला उलटा वाय, तर त्याच्यामध्ये S6 काय असतो, प्रेझेंट असतो. ठीक आहे. सो याच्यातून आपण काय काय शिकलो, समरी काय आहे, इक्लिप्स फॉर्ममध्ये S2 ॲबसेंट असते कारण की याच्यामध्ये सिमेट्री नाही आहे, सेंटर ऑफ सिमेट्री याच्यामध्ये ॲबसेंट आहे. याच्यामध्ये S3 प्रेझेंट असतो, S6 ऑल्सो ॲबसेंट असतो. आणि जे स्टॅगर्ड फॉर्म आहे त्याच्यामध्ये S2 प्रेझेंट आहे कारण त्याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. S3 त्याच्यामध्ये ॲबसेंट आहे. आणि आत्ताच आपण बघितलं 60 डिग्री रोटेशन करून सुद्धा स्टॅगर्ड फॉर्ममध्ये काय, फर्स्ट आणि थर्ड जे स्ट्रक्चर आहे ते सेमच आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये S6 सुद्धा काय आहे, प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो ही झाली समरी. देन नेक्स्ट पार्ट इज, आता एक क्वेश्चन विचारलं आहे, विच स्टेटमेंट इज करेक्ट स्टेटमेंट, जे आपल्याला CSIR नेटमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, रिसेंट इयरमध्ये आलेला क्वेश्चन आहे. विच ऑफ द करेक्ट स्टेटमेंट BF3 पजेज S3 काय असतो, फ्रॉम सेंटरमधून ॲक्सिस पास झाला आणि जर त्याला मी परपेंडिक्युलर प्लेन पास केला तर S3 प्रेझेंट असणार आहे, जे की BF3मध्ये प्रेझेंट असतं. त्याच्यामुळे BF3मध्ये काय आहे, S3 प्रेझेंट आहे. C2H6 इज अ स्टॅगर्ड मोलेक्युल. इथेच आपण शिकलो आहे स्टॅगर्ड मोलेक्युलमध्ये S6 प्रेझेंट असतो. त्याच्यामुळे हे पण स्ट्रक्चर कसं आहे, करेक्ट आहे. बेन्झिनमध्ये 3 सिग्मा व्हीज असतात. 3 सिग्मा व्ही कसे आपण डिफाईन करतो की जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तो कंटेनिंग प्लेन जर मी पास केला तर ते काय असतात, सिग्मा व्हीज असतात. आणि आपण शिकलेलो आहोत की थ्रू 2 ॲटम असेल तर तो सिग्मा व्ही असतो आणि बिटवीन 2 ॲटम असेल तर तो सिग्मा डी असतो. सो याच्यामध्ये 1, 2 आणि 3 असे 3 सिग्मा व्हीज आर प्रेझेंट. सो बेन्झिनचं पण स्ट्रक्चर एक्झाम्पल करेक्ट आहे, बेन्झिनचं पण स्टेटमेंट करेक्ट आहे. ना फोर्थ इज वॉटर मोलेक्युल पजेस C2. येस, इट इज करेक्ट. अँड सिग्मा H इज प्रेझेंट. सिग्मा H काय, परपेंडिक्युलर ॲक्सिस, बट वॉटरमध्ये तर परपेंडिक्युलर ॲक्सिस प्रेझेंट नसतो. जर हायड्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन आहे तर जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तो कंटेनिंगच प्लेन प्रेझेंट असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सिग्मा व्ही प्रेझेंट असतो, ना की सिग्मा H. ठीक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी इज रॉंग. सो ऑप्शन्स काय आहेत, ABD आर प्रेझेंट, रॉंग. ABC आर प्रेझेंट, करेक्ट. ABCD प्रेझेंट, रॉंग. ABCD प्रेझेंट, रॉंग. सो याचा करेक्ट आन्सर काय आहे, ABCs आर प्रेझेंट अँड दॅट इज द करेक्ट ऑप्शन.
नेक्स्ट जर बघितलं तर त्याच्यामध्ये आता इथे समरी दिलेली आहे जेवढं आत्ता आपण शिकलेलो आहोत त्याची, की जर जेवढे रोटेशन असतं, समजा C2 रोटेशन आहे ते जर मी 2 टाइम्स केलं तर मला काय मिळणार आहे, आयडेंटिटी मिळणार आहे. जर C3 प्रेझेंट आहे, जर त्याला मी 3 वेळा रोटेट केलं C3ला तर मला आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळणार आहे. हे आपण व्हेरी फर्स्ट लेक्चरमध्ये, फर्स्ट सेकंड लेक्चरमध्ये शिकलेलो की CNN पासून मला काय मिळते, आयडेंटिटी मिळते. त्यानंतर नंबर ऑफ इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर आपण कसे काढणार, जेवढे पण ॲक्सिस आहेत, C3 असेल तर 3 - 1 2 येतं, त्यामुळे याच्यामध्ये इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर किती असणार आहे, 2 असणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर जर इक्वल साईड्स प्रेझेंट असतील, जर स्क्वेअर प्रेझेंट आहे तर याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, जर 4 इक्वल साईड आहेत तर C4 याच्यात डेफिनेटली प्रेझेंट असणार आणि त्याला परपेंडिक्युलर काय असणार आहे, 4 C2s डेफिनेटली प्रेझेंट असणार आहेत. हे पण आपण एक इक्वेशन शिकलो होतं. त्यानंतर ज्याच्यामध्ये जर एखाद्या मॉलिक्युलमध्ये C2 पण प्रेझेंट आहे आणि C3 पण प्रेझेंट आहे, तर C3 काय आहे, हायेस्ट ऑर्डर ॲक्सिस आहे, जिला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस पण बोलतो. आणि C2 जर प्रेझेंट असेल तर या C2ला आपण काय बोलतो, सबसिडरी ॲक्सिस बोलतो. ठीक आहे. त्यानंतर आपण जस्ट मगाशी बघितलं, जर कोणत्या मॉलिक्युलमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट असेल तर डेफिनेटली त्याच्यात S2च प्रेझेंट असणारच आहे. S2 सोबत अजून S3 S4 पण असू शकतात, बट ते आपल्याला चेक करावे लागतील. बट जर सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे तर S2 तर डेफिनेटली प्रेझेंट असणारच आहे. आणि जर एखादा प्लेन, जसं आता या वॉटर मॉलिक्युलचं एक्झाम्पल, जो 6वा पॉईंट आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. या 6व्या मॉलिक्युलला बघा, जर मी इथून एक प्लेन पास केला तर मला इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर मिळते. जर मी याच्यातून परत सेम प्लेन पास केला तर मला काय मिळते, सेम स्ट्रक्चर मिळते. बरोबर आहे. सो याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जर मी सिग्मा स्क्वेअर किंवा σ4 किंवा σ6 किंवा σ8 जर केलं तर मला ऑलवेज काय मिळणार, आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळणार आहेत. काय मिळणार आहेत, आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळणार आहेत. सो याचं मीनिंग काय लिहिलेलं आहे त्यांनी, की जर सिग्मा काय असणार आहे, सिग्मा जर इव्हन नंबर असणार आहे, सिग्मा काय असणार आहे, इव्हन नंबर जर असेल तर मला ऑलवेज स्ट्रक्चर कसं मिळणार आहे, आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 7th पॉईंट काय सांगतो, की जर C4 2 टाइम्स मी अप्लाय केलं तर त्याचं जे ऑपरेशन असेल ते कशाच्या रिलेटेड असेल, जर मी C2 पास केला 1 टाइम तर तेव्हा जे मॉलिक्यूल तयार होईल, सेम मॉलिक्यूल मला C4 2 टाइम्स रोटेट केल्यावरती पण मला सेम स्ट्रक्चर मिळणार आहे. ही गोष्ट इथे एक्सप्लेन केली. 6वा आणि 7वा पॉईंट. 6वा पॉईंट मी एक्सप्लेन केला की जर एक प्लेन C2 प्रेझेंट आहे त्याला 2 टाइम्स जर मी रिपीट केलं तर मला सेम स्ट्रक्चर मिळतं. ठीक आहे. जर मी C4 पास केला एखाद्या मॉलिक्यूलमधून तर मला आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळणार आहे. ठीक आहे. सो सेम गोष्टी इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत, की एक्सप्लेन जर केलं पॉईंट नंबर 6 तर त्याच्यामध्ये काय दिले, जर सेम प्लेन 2 टाइम्स ऑपरेट केला तर काय मिळतं, आयडेंटिकल मिळतं. वॉटर मॉलिक्यूलसाठी हा मॉलिक्यूल एक्सप्लेन केला आहे. सिमिलरली जर सिग्मा इव्हन असेल तरी आयडेंटिटी, म्हणजे σ4 टाइम्स ऑपरेट केला, σ8 टाइम्स ऑपरेट केला, σ6 टाइम्स ऑपरेट केला तरी पण मला काय मिळणार आहे, आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळणार आहे. पण जर माझ्याकडे सिग्मा ऑड असेल तर सिग्मा ऑडला आपण कसं लिहू शकतो, जसं σ7ला आपण कसं लिहू शकतो, σ6 × σ1. बरोबर ना. सो σ6चा तर आन्सर काय येणार आहे, आयडेंटिकल, बिकॉज इट इज इव्हन नंबर. आणि मग × σ1ला आपण फक्त सिग्मा लिहू शकतो. मग आयडेंटिकल तर काहीच नाही, आयडेंटिकल म्हणजे सेम स्ट्रक्चर. त्याच्यामुळे जर ऑड नंबर असेल तर मला काय मिळणार आहे, एकदा जरी मी प्लेन पास केला तरी मला जे मॉलिक्यूल मिळणार आहे सेम तसंच मॉलिक्यूल मला काय मिळणार आहे, सिग्मा ऑड पास केल्यावरती सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सेम स्ट्रक्चर मिळणार नाही. बट जसं फॉर एक्झाम्पल आता याच्या वॉटर मॉलिक्यूलमध्येच जर मी हे एकच टाईम म्हणजे ऑड नंबरच्या वेळेस जर केलं तर मला आयडेंटिकल सेकंड स्ट्रक्चर काय आयडेंटिकल नाही आहे. बरोबर आहे. सो हे मला आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळत नाही आहे. त्याच्यानंतर मी जर σ3 1 2 3 टाइम्स पास केले, 3 टाइम्स म्हणजे काय, इट इज ऑड नंबर. नोटीस केलं तर पहिला रोमन नंबर आणि चौथा रोमन नंबर आर नॉट आयडेंटिकल स्ट्रक्चर, दीज आर इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर. आयडेंटिकल मला मिळत नाही आहे, आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळत नाही आहे. सो जर मी ऑड टाइम्स सिग्माला पास केलं तर मला आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळणार नाही आहेत. ठीक आहे. 7वा पॉईंट काय एक्सप्लेन करतो, की जे मी सांगितलं की C4 समजा असेल त्याला जर मी 2 टाइम्स ऑपरेट केलं तेव्हा मला जो रिझल्ट मिळणार आहे, मला सेम रिझल्ट σ2 1 टाइम रिपीट केल्यावरती सुद्धा मला सेम स्ट्रक्चर मिळणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, नेक्स्ट पॉईंट इज, आता काही ऑपरेशन्स ॲक्च्युली दिलेले आहेत. या ऑपरेशन्सना लर्न करायची गरज आहे थोडीशी. तर σ2 हा कशाच्या इक्विव्हॅलंट आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग S2चा मिनिंग काय आहे,
S2चा मिनिंग काय आहे की बाबा C2 पास केला आणि त्याला परपेंडिक्युलर सिग्मा प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग जर मी S2 टाइम्स पास केला तर त्याचा पण मिनिंग काय आहे, सिग्मा पण 2 टाइम्स पास केला आणि ॲक्सिस ऑफ सिमेट्री पण 2 टाइम्स पास केला आणि सिग्मा पण 2 टाइम्स पास केला. आणि आत्ता मगाशीच आपण शिकलो होतो की जर हे दोन्ही नंबर सेम असतील तर ते आपल्याला काय करणार आहेत, आयडेंटिकल देणार आहेत. सिमिलरली हा जो सिग्मा स्क्वेअर आहे, काय सांगितलेलं, जर इवन नंबर्स असतील तर ते काय देणार, आयडेंटिकल स्ट्रक्चर देणार. सो हे दोन्ही स्ट्रक्चर कसे आहेत, आयडेंटिकल आहेत. बघा ॲक्सिस जर असेल CNN असेल तर तो पण काय करतो, आयडेंटिकल देतो. आणि सिग्मा स्क्वेअर, सिग्मा 4 टाइम्स, सिग्मा 6 टाइम्स असेल तर ते पण काय करतं, आयडेंटिकल स्ट्रक्चर देतं. आणि त्यामुळे S22 काय देणार मला, आयडेंटिकल स्ट्रक्चर देणार आहे. सिमिलरली S4च्या बाबत काय, S4चा पण मिनिंग काय आहे, C4 परपेंडिक्युलर टू सिग्मा, बरोबर आहे. पण जर मी याला 2 टाइम्स केलं तर त्याचं पण मिनिंग काय होणार आहे, S4 2 टाइम्स असेल तर त्याचं पण मिनिंग काय, ह्या दोघांना पण इथे पण 2 लागेल, इथे पण 2 लागेल. बट याचाच दुसरा मिनिंग काय आहे, हा 2 आणि 4ला मी डिवाईड करून 1 and 2च्या फॉर्ममध्ये आणू शकते. आपला लास्ट पॉईंट हाच होता. सिग्मा स्क्वेअरचा मिनिंग काय, E, बरोबर आहे की नाही. तर याचंच मिनिंग काय, सिग्मा 4 असेल तर त्याचं मिनिंग काय आहे, सिग्मा 2, म्हणजेच सिग्मा 4 मिनिंगच काय आहे, ॲक्सिस ऑफ सिमेट्री काय आहे, 2 टाइम्स रोटेट केलेली आहे. यालाच आपण इन्व्हर्जनसुद्धा बोलतो, सेंटर ऑफ सिमेट्रीसुद्धा बोलतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, जर S4 टाइम्स असेल, S4 प्रेझेंट असेल, त्याला जर मी 3 टाइम्स रोटेट केलं तर त्याचा मिनिंग काय, मग जर S4 टाइम्स आहे तर त्याला आपण C4 टाइम्स बोलू शकतो. ठीक आहे. सो जस्ट काय केलं की एसच्या जागी C आणि सिग्माच्या व्हॅल्यूज पुट केल्या, त्यांना आपण काय केलं, डिवाईड केलं. आता याची व्हॅल्यू काय मिळणार, जो 2 आहे 4 आहे त्याला मी 1 2च्या फॉर्ममध्ये लिहू शकते. ठीक आहे. आता 1 2च्या फॉर्ममध्ये लिहिल्यामुळे याची व्हॅल्यू तर आयडेंटिटी होऊन जाईल आणि याची व्हॅल्यू काय होऊन जाणार आहे, इन्व्हर्जन. ठीक आहे. सो याची व्हॅल्यू इन्व्हर्जन लिहिली, याची व्हॅल्यू आयडेंटिटी लिहिली आणि हे 2 व्हॅल्यू जशाच्या तशा ठेवल्या. ठीक आहे. हे रिलेशन विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये. देन नेक्स्ट काय आहे, S4 असेल तर त्याचा मिनिंग काय आहे, C4 परपेंडिक्युलर टू सिग्मा 4. आता याचं पण आन्सर काय असतं, आयडेंटिटी, की CNN इज इक्वल टू आयडेंटिटी आणि सिग्मा 4 इवन नंबर आहे त्याच्यामुळे त्याची पण व्हॅल्यू काय आहे, आयडेंटिटी. आणि त्याच्यामुळे या दोघांचं S4 जर असेल तर त्याचं मिनिंग काय आहे, आयडेंटिटी. बघा इथे पण आपण सेम गोष्ट शिकलो. S22 असेल तर त्याचं पण आन्सर काय आहे, आयडेंटिटीज असणार आहे. त्याच्यामुळे जर S सिमिलर नंबर मिळत असेल, NN मिळत असेल तर त्याची ऑपरेशन काय असतं, आयडेंटिटी असतं. त्याच्यामुळे CNNचं पण आन्सर आयडेंटिटी आहे, SNNचं पण आन्सर काय असणार आहे, आयडेंटिटीज असणार आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट काही अजून प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत याच ऑपरेशनच्या बेसिसवरती, ते सुद्धा करायचे आहेत. नेक्स्ट टॉपिक इज, एक क्वेश्चन दिलेला आहे, द C36 अँड S36 इज इक्विव्हॅलेंट टू. बघा याच्यामध्ये एकदम इझी गोष्ट सांगायची ना, तर पहिले तर हे जे 6 3 मोठे मोठे नंबर्स आहेत त्याला 1 2च्या फॉर्ममध्ये जर आणता येत असेल तर आणू शकतो. सो जर सिग्मा 6 आणि 3 आहे तर मी याला 2 आणि 1 लिहू शकते, बरोबर आहे. सिग्मा 3 आणि 6 आहे, सिग्मा 1 आणि 2 लिहू शकते. जर असं लिहिलं, जर वरती 1 येत असेल, सिग्माच्या एसच्या बाबत बोलत्या, एसच्या जर वरती 1 येत असेल तर तो डेफिनेटली काय दाखवणार, इन्व्हर्जन दाखवणार आहे. काय दाखवणार आहे, इन्व्हर्जन दाखवणार आहे. आणि तेच सिग्माच्या वरती एसच्या वरती 2 येत असेल तर तो काय दाखवणार आहे, आयडेंटिटी दाखवणार आहे. सो आपण टोटल 4 रिलेशन बघितले. कोणते 4 रिलेशन बघितले, CNN असेल तर तो काय दाखवतो, आयडेंटिटी दाखवतो. SNN असेल तर तो पण काय दाखवतो, आयडेंटिटी दाखवतो. त्याच्यानंतर आपण बघितलं सिग्मा जर इवन नंबर असेल तर तो पण काय दाखवतो, आयडेंटिटी दाखवतो. त्याच्यानंतर आपण काय शिकलो की C21 असेल तर तो काय दाखवतो, इन्व्हर्जन दाखवतो. काय दाखवतो, इन्व्हर्जन दाखवतो. ठीक आहे. आणि सेम हे जसं इन्व्हर्जनचं आपण लक्षात ठेवलं तसंच एसच्या बाबतसुद्धा आहे. C12 आहे किंवा S12 आहे तर ह्या दोघांचा मिनिंग काय आहे, इन्व्हर्जन इज प्रेझेंट. काय प्रेझेंट असणार आहे, इन्व्हर्जन इज प्रेझेंट. आणि तेच जर सिग्मा
2 1 असेल तर त्याचा मिनिंग काय आहे, आयडेंटिटी असणार आहे. काय असणार आहे याचा, आयडेंटिटी. काय मिनिंग असणार आहे याचं, 1 2 3 याचं मिनिंग काय असणार आहे, आयडेंटिटी. आणि तेच C21 असेल तर त्याचं पण मिनिंग काय असणार आहे, आयडेंटिटी असणार आहे. सो S आणि C हे ऑलमोस्ट इक्विवॅलेंट चालत आहेत. ठीक आहे. सो हा होता आजचा टॉपिक आणि याच्यातून ज्या समरी पॉईंट्स आत्ता काढले ते जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि ते 6 ते 7 पॉईंट जरी लक्षात राहिले की सिमिलॅरिटीज काय आहेत तरीसुद्धा हा टॉपिक काय होऊन जातो, इझी होऊन जातो. ठीक आहे. थँक्यू. सो हे आपलं लेक्चर 4 होतं ग्रुप थिअरीवरचं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पॉईंट ग्रुप डिस्कस करणार की एकच लेटर, एकच वर्ड आहे ज्याच्यामध्ये XYZ अशा 2 ते 3च वर्ड लिहिलेले असतात, बट त्याच्या बेसिसवरती आपण त्या पूर्ण मॉलिक्यूलमध्ये कोणत्या ॲक्सिस प्रेझेंट आहे, कोणता प्लेन प्रेझेंट आहे, कोणता सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे, या सगळ्याची इन्फॉर्मेशन फक्त या 3 लेटर्सच्या बेसिसवरती काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पॉईंट ग्रुप हा टॉपिक शिकणार आहोत. ठीक आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती CSIR नेटमध्ये बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. सो इम्पॉर्टंट लेक्चर आहे. थँक्यू.